नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहत आहोत. बारामती विमान अपघातासंदर्भात अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भात सगळ्यात मोठा खुलासा, सगळ्यात मोठं रहस्य उघड होत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच दिशा प्राप्त होताना दिसत आहे. बारामती या ठिकाणी 28 जानेवारीला जो भीषण अपघात झाला, त्या अपघातामध्ये अजित पवार जिवंत, ती बॉडी अजितदादांची नव्हतीच. अजित पवार वापस येणार, अजितदादा वापस येणार, अजितदादा जिवंत आहेत, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकं या चर्चांमागचं सत्य काय आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. खरंच अजितदादा जिवंत आहेत का? अजितदादांचा मृत्यू झालेला नाही का? अजितदादा लवकरच परत येणार आहेत? या चर्चांमागची सत्यता काय आहे? काय आहे संपूर्ण सत्य? असा कोणता पुरावा हाती लागलेला आहे ज्या पुराव्याच्या माध्यमातून स्पष्ट केलं जात आहे की अजितदादा जिवंत आहेत आणि ते लवकरच परत येणार आहेत? बारामती विमान अपघातासंदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि आता अशी माहिती समोर आलेली आहे. या माहितीमुळे नक्कीच सर्वत्र या चर्चा सुरू झालेल्या आहेत. गावागावात, गल्ली गल्लीत अजितदादा जिवंत असल्याच्या चर्चा तुम्ही ऐकत असाल. या बातम्या ज्या आहेत त्या कितपत खऱ्या आहेत, कितपत योग्य आहेत, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचे सगळे प्रश्न दूर होतील. पहा नेमका या चर्चा सुरू का झाल्या, या चर्चांमध्ये किती सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 28 जानेवारी 2026च्या अपघाताची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तेही या संपूर्ण प्रकरणातील चर्चांना आणखीनच भर घालत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. 28 जानेवारी 2026च्या सकाळी 8:30च्या दरम्यान 8:30 ते 8:45च्या दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम घडल्याची माहिती माध्यमांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. परंतु ज्यावेळेस विमान अपघात झाला, या विमान अपघातामध्ये DGCAचा रिपोर्ट झाला. त्या DGCAच्या रिपोर्टनुसार एकूण विमानामध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली आणि त्यानंतर मग काही वेळामध्ये DGCAच्या रिपोर्टच्या माध्यमातून पुन्हा माहिती आली की फक्त प्रत्यक्षामध्ये 5च मृतदेह या विमानामध्ये आहेत. त्यामुळे एक प्रश्न पहिला त्या ठिकाणी निर्माण झाला की 6वा व्यक्ती गेला कुठे? आणि हा 6वा व्यक्ती गेला कुठे हाच प्रश्न अजितदादांच्या जिवंत असल्याच्या चर्चांना कुठंतरी शंका निर्माण करत होता. त्याचबरोबर काही वेळानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य म्हणजे अजित पवार जिवंत आहेत, ते कुठेही गेलेले नाहीत, ते लवकरच परत येणार आहेत, बारामतीतील लोकांना काहीही कळत नाही. हा सगळ्यात मोठा स्टेटमेंट होता, हे सगळ्यात मोठं वाक्य होतं, वक्तव्य होतं आणि या वक्तव्यामुळे, या वाक्यामुळेच महाराष्ट्रामध्ये अजित पवार जिवंत आहेत या चर्चा पुन्हा बळवल्या. त्याचबरोबर प्रथमदर्शनी ज्या व्यक्तींनी हा अपघात पाहिलेला आहे त्यांच्या माध्यमातून आता अशी माहिती समोर आलेली आहे की अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी, अगदी काही वेळापूर्वीच विमानातून एक व्यक्ती उडी घेण्यासाठी प्रयत्न करत होती, उडी मारण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु क्षणार्धात विमानाचा स्फोट झाला आणि त्या व्यक्तीचाही तिथेच नाश झाला असं असावं. पण पहा, कोण होती ती व्यक्ती जी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती? ती व्यक्ती अजितदादा होते का? अजितदादांनी विमानातून उडी मारलेली आहे का? अजितदादा विमान अपघातासंदर्भात, अशा मोठ्या अपघाता प्रकरणासंदर्भात, त्याचबरोबर इतक्या मोठ्या बड्या नेत्यांच्या निधनानंतर पहा लोकांमध्ये या चर्चा होणं साहजिकच आहे. परंतु अजितदादा जिवंत असल्याची शाश्वती कुणीही दिलेली नाही, हे तितकं सत्य आहे. इतका भीषण मोठा अपघात होता की त्या अपघातामध्ये कुणीही वाचणं शक्य नाही. अजित पवार यांच्या DNAची टेस्ट केलेली होती असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मग ती बॉडी अजितदादांची आहे हेही सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अजित पवार जिवंत असल्याची शक्यताही नाकारता आलेली आहे. याचाच अर्थ अजित पवार जिवंत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे लोकांच्या माध्यमातून फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांवरती कुणीही विश्वास ठेवू नये.